राम राम मंडळी. वर्धा येथे नुकतीच झालेली ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही फक्त एक कुस्ती स्पर्धा नव्हती, तर एका पैलवानाच्या जिद्दीची खरीखुरी गोष्ट होती. हल्ली महाराष्ट्रात कुस्तीमध्ये थोडे बदल होत आहेत. मातीच्या कुस्तीबरोबरच फ्रीस्टाईल आणि ग्रीको रोमन या प्रकारालाही आता जास्त मान सन्मान मिळतोय. म्हणून गेल्या वर्षी पहिल्यांदाच ग्रीको रोमन प्रकारात महाराष्ट्र केसरी हा किताब सुरू करण्यात आला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने. पण मंडळी, या स्पर्धेच्या सुरुवातीलाच थोडासा गोंधळ झाला. ग्रीको रोमन मध्ये भारी खेळ करणारा दिग्गज मल्ल दिग्विजय संदीप भोंडवे हा तेव्हा चर्चेत आला. पण त्याच्या खेळापेक्षा त्याच्यावर आरोप जास्त झाले. काही लोक असंही म्हणाले की महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप आप्पा भोंडवे यांचा तो मुलगा आहे, म्हणूनच ग्रीको रोमनची ही स्पर्धा त्याच्यासाठीच घेतली गेलेली आहे. मंडळी, हे सगळं ऐकून वातावरण तापलं. एखाद्या खेळाडूसाठी ही फार अवघड वेळ असते. आपण प्रामाणिकपणे खेळतो, प्रामाणिकपणे मेहनत करतो आणि तरीही लोक आपल्यावर शंका घेतात, तेव्हा मनाला लागतं. पण मंडळी, त्यावेळी एक मोठा निर्णय झाला. संदीप आप्पांनी स्वतः सांगितलं की वाद नको म्हणून दिग्विजय त्या वर्षीची ग्रीको रोमनची स्पर्धा खेळणार नाही, आणि खरंच त्याला मागच्या वर्षी स्पर्धेच्या बाहेर बसावं लागलं. मंडळी, एवढी मोठी संधी हातातून गेली की अनेक जण खचून जातात, आपणही जाणार. पण दिग्विजय तसा नव्हता. त्यानं हार मानली नाही, शांतपणे सराव करत राहिला, स्वतःला अजून मजबूत बनवायला लागला. मंडळी, गेल्या वर्षभरात त्यानं प्रचंड मेहनत घेतली, कठोर सराव केला, ताकद वाढवली, डावपेच सुधारले आणि खेळ अजून आक्रमक आणि धारदार हुशारीने केला. त्याच्या डोक्यात एकच गोष्ट होती, वेळ आली की उत्तर द्यायचं, तेही मॅटवर. आणि यंदा वर्धा येथे झालेल्या स्पर्धेत तो पुन्हा उतरला. यावेळी त्यानं बोलणं काहीच केलं नाही, थेट खेळून दाखवलं. मंडळी, प्रत्येक सामन्यात तो भारी आत्मविश्वासाने खेळला. त्याचा डाव, त्याच्या पकडी आणि त्याचा अनुभव पाहून सगळेच थक्क झाले. मंडळी, शेवटी त्यानं ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी किताब हा पटकावलाच. हा फक्त एक विजय नव्हता, तर गेल्या वर्षी झालेलं सगळं आरोप त्या सगळ्या आरोपांना त्यानं दिलेलं एक जोरदार उत्तर होतं. मंडळी, दिग्विजय भोंडवेनं असं दाखवून दिलंय की कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आली तरी मागं हटायचं नाही. लोक काहीही बोलले, पण आपण उत्तर खेळातूनच द्यायचं असतं. मेहनत केली की यश आपोआप मिळत असतं. आज दिग्विजय ग्रीको रोमन प्रकारात मोठं नाव बनलाय. आधीही त्यानं राज्य राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे त्याचा हा विजय काही ओगाचाच नाही, तर त्याच्या मेहनतीचं मोठं फळ आहे. मंडळी, त्याच्या या यशामुळं गावागावातल्या महाराष्ट्रातल्या तरुणांना ग्रीको रोमनसाठी प्रेरणा मिळणार आहे. अडचण आली म्हणून थांबायचं नाही, तर अजून जोरात पुढे जायचं हे त्याच्याकडून शिकायला मिळतं. मंडळी, शेवटी एकच सांगावं असं वाटतं की खरा पैलवान तोच आहे जो बोलत नाही, तर थेट मैदानात उतरून, मॅटवर उतरून करून दाखवतो. धन्यवाद.